आंबेगाव दुर्घटनेवर चर्चा करण्यासाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब आपल्याबरोबर आहेत. पवार साहेब, तुम्ही निघालेला आहेत आंबेगावच्या दिशेनं. किती लोक या आपत्तीत अडकलेत अशी माहिती आहे? आता मुख्यमंत्री, मी, हर्षवर्धन पाटील आणि मधुकरराव पिचड आम्ही तातडीनं तिकडे निघालेलो आहे. जात असताना आम्हाला पुण्यापर्यंत विमानाने जावं लागेल आणि तिथून बाय रोड जावं लागेल, कारण अतिशय तिथं पाऊस पडतोय. सकाळी ज्यावेळेस ही घटना घडली त्यावेळेस ताबडतोब तो मतदारसंघ दिलीप वळसे पाटलांचा येत असल्यामुळे त्यांनी ताबडतोब तिकडच्या तिकडं ते त्या जागी गेलेले आहेत. ते लवकरच तिथं पोहोचतायत. जिल्हाधिकारी, त्याचबरोबर आपले जिल्हा पोलीस प्रमुख आणि बाकीची सगळी यंत्रणा हे सगळेजण तिथं गेलेत. ते आता तिथं पोहोचलेले पण आहेत. खूप मोठ्या प्रमाणावर तिथं जीवितहानी झालेली असण्याची शक्यता वर्तवण्यात येते. साधारण किती लोक आपण 2 NDRFची पथकं पाठवलेली आहेत. माती उपसण्याचं मोठ्या प्रमाणावर काम आहे आणि त्याच्याकरता पोकलॅन आणि JCB ही जी काही मशिनरी लागते ती मशिनरी आपण मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी उपलब्ध करून दिली. अंदाज असा व्यक्त केला जातोय की अंदाजे 150 लोक तरी तिथं गाडले गेलेले असण्याची शक्यता आहे. आणि पाऊस असल्यामुळं तिथं बाकीच्या अँब्युलन्स किंवा इतर जी काही खबरदारी घ्यायची या सगळ्या गोष्टींची खबरदारी त्या ठिकाणी घेण्यात आलेली आहे. बाकीच्या बाबतीमध्ये आता तिथं काम चालू आहे. आम्ही सतत त्यांच्याशी संपर्कात आहोत आणि लवकरच आम्ही पण तिथं पोहोचतो.